विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. आपलं हे जे फील्ड आहे ना, एज्युकेशनल फील्ड, त्यात आपल्याला यश मिळवायचं आहे. आपलं हे टार्गेट आहे 100% आहे. आणि हे यश आहे ना, या यशाकडं एक पहिलं पाऊल म्हणतो ना, ते आपल्याला टाकायचं आहे. बघा मी बोलताना थोडंसं गडबडलो आता, पण मी बोलतो आता व्यवस्थित. म्हणजे यश तर मिळवायचं आहे. मग पहिली स्टेप कोणती आहे यश मिळवण्यासाठी? अभ्यास तर केला पाहिजे, सगळं मान्य जीव तोडून अभ्यास करतोय, सगळं मान्य आहे. अरे पण तू टेस्ट देतोयस का? टेस्ट दिल्याशिवाय होणारच नाहीये. मग ही फर्स्ट स्टेप आहे टेस्ट. आणि तेच मी तुम्हाला रविवारी देणार आहे फुल लेंथ टेस्ट. सगळ्यांना फ्री मी देणार आहे. आणि तुम्हाला टेस्ट द्यायची आहे. मी तुम्हाला किती एक्झाम्पल देऊ बाळांनो, हजारो एक्झाम्पल आहेत. हजारो एक्झाम्पल्स आहेत म्हणूया आपण. जी टेस्टला घाबरलेली मुलं आहेत ना, ती रिझल्टमध्ये मागे पडलेत. आणि जे टेस्टला खंबीरपणे सामोरे जातायत ना, फुल लेंथ टेस्ट आहे. अरे अपेक्षा किती आहेत आमच्या? आता मी तुम्हाला सांगतो, हा व्हिडिओ बनवायच्या अगोदरच मी माझ्यासमोर एका मुलाला बसवलं होतं 3 तास फुल लेंथ टेस्ट द्यायला. आणि त्याच्या पॅरेंट्सशी बोलताना मी ठरवलं होतं, की 60चं टार्गेट आहे. आपण गेस काय करायचं नाही हां. पण जेव्हा फुल लेंथ टेस्ट झाली ना, फुल लेंथ टेस्ट झाली, त्याचा स्कोर 80 होता. विथआऊट गेस. मी तुम्हाला सांगू का, हा स्टुडंट आता 80 पर्यंत जातोय. ओके. गेस न करता. गेस केला असता तो 100 पर्यंत सुद्धा गेला असता. पण ते नको आहे मला. ते उगाच कळणार नाही आपल्याला, आपल्याला किती जमतंय, काय आहे हे सगळं. पण आता सुरुवात आहे रे. दर रविवारी जेव्हा फुल लेंथ टेस्ट होत राहतील ना तुमच्या, स्कोर आपोआप इम्प्रूव्ह होणार आहे. पण मी तुम्हाला सांगतो, तो स्कोरचा ग्राफ हा असा असतो बरं का रे बाळांनो, हे लक्षात घ्या. 0 पासून स्टार्ट होत नाही, पण मी दाखवलंय. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय 60 आहे, 80 आहे, 100, 110. त्यानंतर स्कोर वाढतो. पण तो थोडा-थोडा वाढतो. पण तो बिलकुल खाली येऊन द्यायचा नाहीये आपल्याला. बरं, मग आता सगळ्यात महत्त्वाचं, तुमचा एक प्रश्न आहे बऱ्याच मुलांचा. मी तुम्हाला सांगतो, की काय प्रश्न आहे, की एकच प्रश्न, की "सर काय करू समजत नाहीये. कसं करू? पोर्शन कसा क्लिअर करू?" आम्हाला जॉइन व्हा ना. रोज तुम्हाला मी सांगतोय काय करायचंय ते. आज सॉलिड स्टेट. ओके. मी 7 तारखेपर्यंत थोडं मॅथ्स कमी घेतोय बरं का. म्हणजे अल्मोस्ट मी कमी-कमी थोडक्यात हळू घ्यायला लागलोय मी हे. फक्त सॉलिड स्टेट देतोय. काल फक्त करंट इलेक्ट्रिसिटी दिला होता. बरोबर आहे की नाही सांगा बघू? पण सॉलिड स्टेटचे मी 3 डिटेल्ड व्हिडिओ घेतलेत लक्षात घ्या. अरे त्यात थियोरेटिकल खूप आहे. बोर्डच्या एक्झामला तुमचं फिक्स होतं 3 मार्काचं न्यूमेरिकल. सीईटी नाहीये बरं का बाळांनो. सीईटीला थियोरेटिकल प्रश्न असतात आणि आपण ती रिस्क घेऊ शकत नाही. त्यामुळे लेक्चर फक्त बघा. पुस्तक समोर ठेवा ते लेक्चर बघत असताना. तिन्हीच्या तिन्ही फ्री कंटेंटमध्ये व्हिडिओ देतोय. अजून 2 दिवस. त्यानंतर मात्र ॲडमिशन्स आपले क्लोज होणार आहेत. ॲडमिशन्स घेऊन टाका. मी तुम्हाला सांगतो, बघितलंय मी आता पालकांना वाटतं, की सर ऑफलाईन, नको ते ऑनलाईन, ऑफलाईन. पण मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, मला जर विचारलं, मी ऑफलाईन क्लासेस रन करतो. मी ऑनलाईन पण घेतोय. जर तुम्ही मला विचाराल, तर माझ्या मते स्टुडंट फक्त सिन्सिअर पाहिजे आणि पालकांना माहिती आहे आपलं पोरगं सिन्सिअर नाहीये म्हणून तर ऑफलाईनचा हट्ट करतायत. ही बी रिअॅलिटीच आहे. आता काय मान्य ते पण केलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, मला खूप आनंद आहे. ऑनलाईन पुढे येतंय. ओके. काही चुकीची लोकं घुसलेत त्याच्यात त्यांना सोडून देऊया. पण चांगली लोकं पण आहेत ना. 3,000 ते ₹4,000 मध्ये जर तुम्हाला टोटल क्वालिटी कंटेंट मिळत असेल, तर ग्रामीण भागातला जो स्टुडंट आहे, त्याच्यासाठी ते सगळ्यात बेस्ट कंटेंट आहे. मी तुम्हाला सांगतो, रिव्होल्यूशन तर आलेली आहे, पण मी ऑब्झर्व्ह करतोय बघा आता अगदी पी सुद्धा बरं का, फिजिक्सवाला अलक पांडे, ते सुद्धा आता ऑफलाईनमध्येच यायला लागलेत. असं घाबरून चालणारच नाहीये. आता मी ते घाबरलेत असं मला म्हणायचं नाहीये. पण त्यांना वाटतंय, की ऑफलाईनमध्ये येऊया. ऑनलाईन कुठेतरी डाउन डिक्लाइन मोडमध्ये जाणार आहे. नाही. मला ते पुढं पाहिजे. माझी तर इच्छा काय, माझं एक स्वप्न तुमच्याशी बोलून दाखवतो रे. मी तुम्हाला खरं सांगू का? 8वी चे आमचे एक नातेवाईकच आहेत बरं का. त्यांचा मुलगा आता 7वी आहे. मग ते मला म्हटले, की "8वी काय ऑनलाईन कोर्स लॉन्च करणार आहे का?" मी म्हटलं, "करणार आहे." हां. म्हटलं, "अरे वाह!" म्हटलं, "छान आहे." फाउंडेशन बॅच लॉन्च करणार आहे मी. म्हटलं, "अरे वाह! ते आणखीन छान आहे." म्हटलंय. पण मी म्हटलं, "तुमच्यासाठी लॉन्च करणार आहे. तुम्ही शिकायचं आणि मुलांना शिकवायचं." लगेच चेहरा बदलला. "अहो, एवढा कुठे आहे वेळ माझ्याकडे, दिवसभर मी व्यापात असतो." माझं स्वप्नच आहे, की पालकांनी मुलांबरोबर बसलं पाहिजे. मला इथं सांगताना अतिशय आनंद या गोष्टीचा होतोय, की जेवढे विद्यार्थी बघतायत ना, तेवढे पेरेंट्स सुद्धा माझे व्हिडिओ बघतायत. मग आपण कुठेतरी सुरुवात केली पाहिजे अभ्यासाला. एवढी खुश होतील आपली मुलं ना. छोट्या मुलाबद्दल बोलणं चाललंय. 7वी-8वी ला मुलं आहेत ना. माझा प्लॅन मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. 7th स्टँडर्ड, 8th स्टँडर्ड आणि 9th स्टँडर्ड. त्यांना मी कंबाईनच फाउंडेशनचा कोर्स लॉन्च करणार आहे एप्रिल नंतर. बघा हे बरोबर आहे का माझं? मी त्यांना काय शिकवणार आहे माहिती आहे का? फंडामेंटल क्वांटिटीज कुठले आहेत? ओके. युनिट्स कन्व्हर्जन कसे असतात? ओके. बेसिक फिजिक्स मधले फॉर्म्युले फॉर्म्युले मी त्यांना शिकवणार आहे. मी तुम्हाला सांगू का?
8th आणि 9th स्टँडर्डला सांगतो मोल कन्सेप्ट आहे 9th मध्ये. सगळे फॉर्म्युले तिथे डिराईव्ह करून दाखवलेत. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी पण 9th आहे. म्हणजे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. 8वी ड्राय सेल आहे. 8वी थोडंसं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचं पण पार्ट आहे. मग फाउंडेशन मला कसं घ्यायचं आहे माहिती का? सिरियसली पहिली अट, की मुलं आता ह्या मी तुम्हाला वाटेल मी त्या फाउंडेशनची ॲड करत बसलोय. पण माझी इच्छा काय थांबा थोडक्यात नंतर विषय काढूया आपण. माझी इच्छा आहे, की खरोखर तुमचा विद्यार्थी त्याला आवडतंय का हे अभ्यास वगैरे, तर त्याला स्वप्न दाखवा. नाहीतर मी असं एक बघितलं स्टुडंट ॲलनमध्ये आहे. 5वी पासून नीटची तयारी करतोय रे बाळांनो. 5वी पासून तो इंटरव्ह्यू घेणार म्हणतो पण होता है क्या? ॲलन में होता है. ओके, आहे. ठीक आहे. पण 5वी पासून त्याला त्या रेसमध्ये नको वाटतंय रे. कारण मला इथं कसं माहिती का, मी तुम्हाला सांगू का, इथं आमच्याकडे जे 5वी, 6वी, 7वी च्या छोट्या मुलांचे ऑफलाईनचे क्लासेस आहेत. साळुंखे सर घेतात तिथं. मी तिथे कधीतरी एखादं लेक्चर घ्यायला गेलो ना, मुलं इतकी एनर्जेटिक असतात ना बाळांनो, पण त्यांना प्रेमानं शिकवलं पाहिजे. उगाच भीती, होमवर्कचा लोड. मी तुम्हाला सांगतो मला खूप पालक त्रास देतात, की तुम्ही होमवर्क का देत नाही? तुम्ही होमवर्क द्या, असं घ्या, तसं घ्या. मी जर दिला होमवर्क तर समजा 1.5 तासाचा क्लास असेल, तर मी पाऊण तास, 1 तास शिकवेन. मी इथंच होमवर्क करून का माझ्यासमोर कंप्लीट करून घेईन. घरी फक्त थोडासा वेळ ठेवेन. की आपल्या मुलांनी ना थोडंसं खेळलं पाहिजे ना. आता विषय भरकटत चाललाय. थांबतो. पहिला इकडे येऊया आपण. सॉलिड स्टेट. सॉलिड स्टेटचे 3 व्हिडिओ बघायचे आहेत. डी सॉल्व्ह करायचे टेस्ट आहे. टेस्ट पण द्यायची आहे तुम्हाला. आणि हो, मी बोललोय तुम्हाला, मी हळू तुम्हाला लोड देत राहणार आहे. नंबर ऑफ व्हिडिओज वाढत राहणार आहेत. सी आपल्याला एक्झाम द्यायची आहे. हे पण बरोबर आहे ना? मग आता काही काळजी न करता, विनाकारण तणाव न घेता, झालेली बोर्डची एक्झाम डोक्यातून काढून टाका. नाहीतर मला असे पण कॉल येतात, "सर जुलैचा फॉर्म भरू का?" मी त्या मुलाला म्हटलं, "काय रिझल्ट स्वतःहून लावला का तू? हां?" नाही म्हणला, "गॅरंटी आहे आपल्याला." म्हटलं, "अरे कसली गॅरंटी आहे?" नाही म्हणला, "सर कमीच मार्क पडणार आहेत." "एवढी गॅरंटी?" काय मूर्खपणा आहे. अरे रिझल्टची वाट लागू दे. सॉरी रिझल्टची वाट नाही, रिझल्टची वाट पहा. रिझल्टची वाट बघा. रिझल्टची वाट बघा. मॅडम चुकीचे शब्द केले. रिझल्ट हो दे ना, मग डिसिजन घेऊया ना आपण. आता सी-ई-टीवर फोकस करा ना. हे आत्ताच नाही रिझल्ट लागणार, मी सी पुढच्या वर्षी देतो. नाही. सी जोरदार तयारी करा. ठीक आहे. मग हा व्हिडिओ थांबवतोय तर मी. ऑल द बेस्ट.